तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावतीत 1270 किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिकेने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर, साठवणूक आणि वाहतूक विरोधात कठोर मोहीम सुरूच ठेवली आहे। आयुक्त सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या थेट नेतृत्वाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। याच क्रमाने 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता कडवी बाजार परिसरात असलेल्या श्रीकृष्ण मिनी ट्रान्सपोर्टवर अचानक छापा टाकून कारवाई करण्यात आली। या कारवाईत घटनास्थळावरून 1270 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले। तसेच नियमानुसार संबंधित ऑपरेटरकडून ₹5,000 चा पहिला दंड वसूल करण्यात आला। याशिवाय माहुली ट्रान्सपोर्ट, बालाजी ट्रान्सपोर्ट आणि कोहिनूर ट्रान्सपोर्टमध्येही सखोल तपास करण्यात आला। या सर्व आस्थापनांना बंदी घातलेल्या प्लास्टिकची साठवणूक आणि वाहतूक करण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत। या संपूर्ण कारवाई दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईवर लक्ष ठेवलेले आहे। अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मोठ्या कारवाईने प्लास्टिक माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अमरावती।